नमस्कार शेतकरी मित्रांनो. लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज नाशिक जिल्हा येथे आलेलो आहोत. तरी आपण तालुका दिंडोरी येथे आलेलो आहोत. आपण ज्यावेळेस माझे यूट्यूबचे चॅनल बघून वडजे सरांनी मला फोन केला की आपल्याला अशा अशा निविष्ठा बनवायच्या आहेत. तरी आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं पूर्ण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना निविष्ठा बनवून देतो. तरी त्या गोष्टी त्यांना आवडल्या व त्यांनी मला नाशिक जिल्ह्यामध्ये तालुका दिंडोरी येथे बोलवलेला आहे. तरी आपण त्यांचा एक थोडक्यात परिचय घेऊयात. हॅलो, माझं नाव सुधाकर रघुनाथ वडजे, मडकीधाम, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी शिंदे साहेबांना रिक्वेस्ट केली का त्यांचे यूट्यूब चॅनल बघून शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते म्हणून त्यांना एक विनंती केली आणि त्यांनी त्या विनंतीला मान देऊन ते आज स्वतः हजर राहिले आणि त्या ज्या खताच्या निविष्ठा आहे, ज्या कीटकनाशकाच्या निविष्ठा आहे, ज्या बुरशीनाशकाच्या निविष्ठा आहे, त्या आपल्याला इथे प्रात्यक्षिक बनवून देणार आहे. तुम्हाला ही माहिती कुठून भेटली की बाबा पाटील सरांच्या निविष्ठा आणि त्याचे रिझल्ट बद्दल थोडी माहिती द्या शेतकऱ्यांना. मी त्यांचे पाटील साहेबांचे, अंकुश पाटील साहेबांची बरेचसे यूट्यूब चॅनलवर बघितलं, त्यांची माहिती घेतली. प्रत्यक्ष काही ते शेतकऱ्यांना फोन केले तर फार रिझल्ट चांगले आहे असे त्यांनी सांगितलं. आणि मग मला पण विश्वास वाटला का जर आपणही बी आपल्याकडे जर शेतकऱ्यांना याचा फायदा झाला तर नक्कीच चांगलं होईल, म्हणून त्यांना मी इकडे आज बोलवलेलं आहे. आता तुम्ही कुठल्या पिकासाठी वापरणार आहात? मी हे त्यांच्याकडनं बनवून घेऊन ड्रॅगन फ्रूटसाठी वापरणार आहे. त्याच्यामुळं साईज होणार किंवा मग त्याला फळधारणा जास्त होणार, याप्रमाणे ह्या निविष्ठा बनवायच्या आम्ही ठरवलेल्या आहे. तरी शेतकरी मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, जास्तीत जास्त तरुण शेतकरी वर्गाला एवढं सांगायचं आहे की आपण दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपण आपल्या शेतामध्ये कमी खर्चामध्ये पाटील सरचं तंत्रज्ञान वापरून कमी खर्चामध्ये शेती करून उत्पादन जास्त काढून आपण स्वतः मालक म्हणून जगावं एवढं असं वाटतं मला. तरी आता आपण अॅमिनो ॲसिड हे सुरुवातीला आपण शेतकऱ्यांना बनवून देणार आहोत. तर चला आता त्याची कृती करूयात. आता आपण सरांना डायरेक्ट 100 लिटर मध्ये बनवून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला सोयाबीन पावडर हे लागणार आहे 20 किलो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड ते लागणार आहे 10 किलो. आणा कॅमेरा आणा, घ्या टाकून पावडर. हे सोयाबीन पावडर जे तुम्ही किराणा दुकानातून आणता का भाजी करायला, ती सोयाबीन पावडर. ह्यामध्ये 52% प्रोटीन असतं. हा, वड्याची पावडर बनवायची. आता पोटॅशियम घ्या टाकून. 10 किलो पोटॅशियम टाकणार आहोत. खाली पटकन ह्या साईडला या, म्हणजे वारा असा आहे, धक्कर नाही बसणार. ह्या साईडला या, ह्या साईडला आतमध्ये जावा. पाणी 20 लिटर घ्या. ते ढवळून घ्या. हा, GR 20 लिटरचा नसेल, 17चा असेल, 3 लिटर वरून घ्या. टाका, पाणी टाका, दम्मा आणि टाकत राहा. आता हे आपण 20 लिटर पाणी टाकतोय.
काही शेतकऱ्यांना असं वाटतं आपण 100 लिटर 200 लिटर बनवायलो की आपण ते 2 लिटरच्या प्रमाणात आपल्याला आता 100 बनवायचं म्हणलं 20 लिटर पाणी होतं. मग त्यासाठी शेतकऱ्याला सुरुवातीला कसं होतं ते पूर्ण असं आपण ज्यावेळेस रवा बनवतो घट्ट 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 झाल्यासारखं होतं. मग त्या शेतकऱ्यांना वाटतं की आणखीन पाणी टाकावं, पण तसं काही नाही. जसं आपण पूर्ण ढवळत राहायचं, ढवळायचं बंद नाही करायचं. मग ते काय होतं, पूर्ण ढवळत असताना पूर्ण ते पाणी पाणी होणार, पूर्ण लिक्विड तयार होणार. आणि मग लिक्विड तयार असं आपल्याला एक 20 ते अर्धा तासापर्यंत आपल्याला पूर्ण हे करायचं, ढवळत राहायचं. ह्यांच्या हातात द्या, टाका पाणी टाकत राहायचं. हा 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 नाही नाही, आपण सुरुवातीला पाणी नाही, अगोदर सोयाबीन पावडर घेतली, हे ध्यानात ठेवायचं. फक्त सुरुवातीला सोयाबीन पावडर. समजा आता 10 लिटर बनवायचं, 10 लिटरला आपण फक्त 2 किलो सोयाबीन पावडर, त्याच्या निम्मा KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, हे 1 किलो घ्यायचं. हा, आणि सुरुवातीला आपल्याला 10 लिटर म्हणलं की 9 लिटर पाणी घ्यायचं, 9 लिटर म्हणलं 2 लिटर पाणी घ्यायचं. मग ते 2 लिटर पाणी त्यावरती टाकायचं, सोयाबीन पावडर पर पोटॅशियम, आणि नंतर 2 लिटर पाणी. मग ते पूर्ण 20 मिनिटं ढवळायचं. जेवढा वेळ तुम्ही हे पूर्ण ढवळचाल तेवढा वेळ ते पूर्ण सोयाबीन मधले प्रोटीन पूर्ण डिझॉल्व्ह होणार त्या पोटॅश सोबत, म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये विरघळणार, प्रोटीन बाहेर निघणार पूर्ण. मग आपल्याला ड्रिप मधून सोडायला वगैरे काही अडचण येणार नाही. आता ड्रिप मधून सोडायचं असेल तर एकरी प्रमाण आपण 5 लिटरचं, हा एकरी 5 लिटरचं प्रमाण देतो. मग समजा आपल्याला 5 लिटर ड्रिप मधून सोडायचं तर एक 20 लिटरची बकेट घ्यायची, त्यामध्ये 5 लिटर टाकायचं, 10 लिटर पाणी टाका आणि ते वस्त्र गाळ करून घ्या. त्या थोडा चोंदा निघतं सोयाबीनचं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ड्रिप चॉकअप होणार नाही, किंवा तुम्ही STPने सोडत असाल STPच्या पंपाला अडकणार नाही. एवढी काळजी घ्यायची शेतकऱ्याने. स्प्रेला तुम्ही 3, 4, 5 मिलीपर्यंत वापरू शकता. हे टॉनिक आहे. जेवढं तुम्ही जास्त द्याल तेवढे तुमच्या जमिनीची सुपीकता वाढणार. तुम्हाला 7व्या दिवशी गांडूळ जमिनीवरती दिसणार अॅमिनो सोडायला चालू केले तुम्ही. 7व्या दिवशी गांडूळ. हा आहे 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 आहे. घेतलंय का? हा होता होता. हा कारण आपली सोयाबीन पावडर किती आहे? 20 किलो. तेवढं पाणी सुरुवात आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम सोयाबीन पावडर, जे सोया चँक्स वडी असते किराणा दुकानामध्ये, ते बुवा मटन म्हणून ओळखलं जातं, व्हेज मटन, त्याची पावडर. त्याच्यामध्ये 52% प्रोटीन आहे. मग हे आपलं प्रोटीन पाणी फिल्टरचं वापरायचं आरोचं. मग हे पोटॅशियम आणि पाणी काय होतं, त्या सोयाबीन मधलं आपलं प्रोटीन सगळे काढून घेतं आणि ते आपल्या पिकाला जमिनीतून सोडू शकतो. हा, माझ्या केळीला मी 50 लिटर पर्यंत सोडलं. 7व्या दिवशी जमिनीवरती गांडूळ आले. कारण हे कसं आहे, जीवाणूचं खाद्य आहे, अॅमिनो ऍसिड जीवाणूचं खाद्य आहे. तुम्ही जमिनीवरती सोडलं की ते जागृत होणार, बॅक्टेरिया तुमच्या जमिनीतल्या पूर्ण जागे होणार. मग ते वासाने पूर्ण वर येणार, गांडूळ पण येणार. तुमच्या जमिनीचा सामू वाढलेला असू द्या, तो क्लिअर होणार, जमीन भुसभुशीत होणार. हा, जमिनीची सुपीकता वाढणार. आता तुम्ही आता बाजार रेट सरांनी सांगितलं 1000, 1200, 2000 पर्यंत आहेत. ह्याचा खर्च आहे आपला टोटल आपला टोटल खर्च 1 लिटरचा 50 रुपये होतो. 50 रुपये खर्च झाला आणि बाजारातला रेट आपण सरासरी आता तुमच्या ह्याच्यातून अॅमिनोचा सांगितलाय 1500, 2000 पर्यंत आहे. पण आपण 1000 रुपये धरू तर 50 रुपये लिटर तयार झालं. आपण आपले वाचले किती त्यामध्ये? 950. म्हणजे हा, आणि तुम्ही ज्या तुमच्या पिकाला एवढं देताल का बॅलर भरून विकत आणून? नाही देणार. आणि तुमचं अॅमिनो सोडायचं झालं, समजा डाळिंब असेल, टोमॅटो असेल, केळी असेल, कोणतंही फळपीक असेल, द्राक्ष देखील असू द्या, त्याची चव त्यामध्ये गर पूर्ण उतरणार. जे आता तुमच्या नाशिक पट्टा हा द्राक्षाचा आहे,
मग मार्केटिंग होत असेल. तो व्यापारी आला त्यानं मनी खाल्ला किंवा हात लावलाय तुमची बागच सोडणार नाही तो. कारण ते हे तुमच्या ॲमिनो काय टॉनिक भरपूर गेलेलं आहे. एकरी फक्त तुम्ही 100 लिटर सोडा, 100 लिटरचा खर्च किती होणार आहे तुमचा? 5,000 रुपये. मग बाजारी किती झाले? 5 लाख रुपये झाले. मग तुमचं 5 लाख रुपयाचं किती 5,000 बनायला लागले. आणि त्या बाजारापेक्षा आपलं ह्याचं रिझल्ट जवळ 10 पटीनं जास्त आहे. हा, कोणत्याही पिकाला कळी भरपूर काढतं, मुळी स्ट्रॉंग करतं, झाडाच्या पेशी मजबूत करतं, म्हणजे भरपूर जमीन भुसभुशीत करतं. हा, ऑल गोष्टी सगळ्या. डोळा आपल्याला 20-25 मिनिटं डोळा हे का. आता हे पिकावर डिपेंड आहे. आता तुमचं फळ पीक असेल, समजा द्राक्ष असेल किंवा डाळिंब असेल. डाळिंब तुमचं फुगवणीची अवस्था आहे. सुरुवात 100 ग्रॅम झाला असेल, 50 ग्रॅम झाला असेल, 200 ग्रॅम पर्यंत झाला असेल. तुम्ही त्या स्टेजमध्ये हे तुम्ही कितीही देऊ शकता. तुमच्या जमिनी लिमिट नाही. आता काय तज्ञांनी 1000 दीड हजार हे जे म्हणजे हे केले सोडाय सांगितले 1,500. बाजारातले शक्य आहे का तुम्ही 1,500 आणून सोडचं? तुम्ही 500 लिटर तरी घरी, एकदम छोट्या शेतकऱ्यांनी 500 लिटर तरी घरी बनवून सोडू शकतो. आवश्यक वाढलं त्यावेळेस आपण देऊ शकतो. हा, देऊ शकता. नाही बाजारातला. आणि ह्याचे कुठले साईड इफेक्ट नाहीत, काय नाही. पिकाच्या वाढीसाठी पण चालेल. हो, पिकाच्या वाढीसाठी पण चालतं. तुम्हाला माझ्याकडे फोटो आहे, माझे प्लॉट आहेत मिरच्याचे, टोमॅटोचे. कसलाही शेतकरी मी फोन लावून देतो त्यांना. कसलाही शेतकरी बाहेरून काही आणत नाही. आपली गावरान मिरची हातात पान बसत नाही. प्रोटीन जास्त मिळतं. हा, प्रोटीन जास्त मिळतं. आता हे तुम्ही बाटल्यांमध्ये तयार केलेलं आहे का? ते वेगळं सिलिक ऍसिड आहे. सिलिकॉनच ना, स्टिकर बनवायचे. सिलिकॉन स्टिकर एकच माहिती. नाही तसं नाही. मला वाटतं यांनी ह्याचं प्रॉडक्ट बनवून वाटतं ते नंतर सांगतात. ते खूप महाग भेटतात सिलिकॉन स्टिकर. आता तुम्हाला माहितच असेल. शेतकऱ्यांनी जागं झालं पाहिजे. साधी मिरची आणि बदललं पाहिजे. सारखे चालू असतं. हे दावा कॅमेऱ्यामध्ये. किती वेळ येईल? तुम्ही थोडं वेळ द्यावा लागतं याला. एक 20-25 मिनिटं द्यावं लागतं. कारण ते जेवढं हिट येईल, तुम्ही बॅलरला हात लावून बघा. बॅलरला हात लावा. म्हणजे हे सुनेसारखं ते झालं बा. पोटॅशियमच्या टेम्परेचर मध्ये पूर्ण ते सोयाबीन मधले प्रोटीन ओढून घेत गरम होऊन. काय साधी मिरची लावल्यावर किती टाकली? सुरुवात चालू केली. ड्रेंचिंग पहिलं ह्युमिकचं दिलं, नंतर ना ॲमिनो. तुम्ही कंटिन्यू जे दुकानातून आणता, जे तुमचं चालू आहे ते पद्धत तुम्ही हे किती सोडा, कुठलाही साईड इफेक्ट नाही. उलट पिकाला हेच आहे. समजा एखादा पैलवान आपण बनवलेला असतो, त्याला खारी खोबरं आपण किती चारलं तर काय ते काय त्याच्या हे होणार नाही, त्याच्या अंगालाच लागणार आहे. तशातला प्रकार आपण पिकाला कितीही सोडा. आणि याच्यात रासायनिक खते वापरले तर चालतंय ना, चालतंय तुम्ही. परंतु हे वापरताना तुम्हाला बाकीचं काही वापरायची गरज नाही. गरजच नाही. गरजच पडणार नाही. 100 रुपयाचं काम तुम्ही 2000 कशाला घाला? नाही, एक ते जाऊ द्या. रासायनिक वापरूनच
घ्या आता बाकीचं पाणी टाकून. बाकी 70 लिटर पाणी टाका. टाकायचं का? हा हो टाका. 15 लिटर आहे ना? हा हा. आता मग ते याच्यातच एक जार टाका. एक जार टाका. एक जार टाकून हे नाही का? हे सगळं हा. 15 हे कमीला वापरा. त्या 70 मला वाटतं 20 राहते का? 20 नाही राहत. कमी पडत होती. 15 पर्यंत राहत असेल. 15-17 पर्यंत राहत. हा टाका. काचेवर ठेवू बघा किती किलो त्याचे काचेवर असतात आणि वाढवायचे. हा आता पाणी वाढवायचं. ते पूर्ण आपलं अगोदर घट्ट झालं, आता ते पूर्ण पातळ झालं. आपण शेतकऱ्यांना जास्त करून ॲमिनोचाच डेमो धावतो, कारण मेजर घटक आपला ॲमिनोचा आहे आणि ॲमिनो वापरल्याशिवाय कोणताही टॉनिक बनत नाही. ॲमिनो शिवाय टॉनिक बनतच नाही. आणि प्रोटीन काय करतात, प्रोटीन मसल काय करतात, स्ट्रॉंग करतात. मग आता आपल्या पिकाला सोडलं, पिकाचे मसल स्ट्रॉंग होणार, मग त्याचा बुंदा वगैरे स्ट्रॉंग होणार. किती वाटायचं पाणी? पाणी आता आपल्याला 70 लिटर, अगोदर 20 लिटर वापरलं आपण. आपल्याला आता 70 वाटायचं, म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं 100 लिटर साठी. दोन झाले का? 20 पण झालं. हा 90 मध्ये पहिलं 20 पण धरायचं. झालं ना? 4 झाले ना? टेम्परेचर राहणार 15-60. आणि एक होता. नाही बरोबर आहे ना? 70 झालं ना? 17 चोक. 17 झालं. हा 17 बरोबर आहे. झालं. 70 झालं. तो मग कुठं आहे पांढरा मग? याच्या हिशोबाने सांगितलं थोडं कमी पडेल. पहिले 20 टाकलेलं हा, एक पीक जास्त झाले ना. बस कर. झाले. आता गाज पडलं का? नाही, गरमच राहणार ते. हे जसं थंड होईल असं फेस याचा कमी होणार. इथं दावा समोर. कलर असा होतो का? हे बघा, तुमचं जे ॲमिनो वापरतो तुम्ही बाजारातलं वापरलं असेल ना. हो पाणी होतं. दिसतंय कुठं सोयाबीन? जितका वेळ ठेवाल कलर नंतर आणखीन वाढला. हे मधावणी घट्ट पूर्ण होणार. इतकं तुम्ही हलवाल तितकं ते सुरुवातीला मेहनत घ्यायची, नंतर नाही पाणी टाकल्यावर एवढं लावायची गरज नाही. हा पाणी द्यायचं बकेट मध्ये. तरी शेतकरी मित्रांनो, जर कोणत्याही शेतकऱ्याला विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या निविष्ठा बनवायच्या असतील तर मी त्यांच्या स्वतः बांधावरती येऊन निविष्ठा बनवून देतो. माझा मोबाईल नंबर आहे 9325127008. कोणत्याही शेतकऱ्याला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, कोणता रोगाचा असू द्या किंवा जमिनीमधून बुरशी आलेल्या असू द्या, त्याचंही मी फ्रीमध्ये मार्गदर्शन करतो. तरी लक्ष्मण शिंदे या शेतकरी दूत या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि शेअर करा. धन्यवाद.